नमस्कार सगळ्यांना, ढेबे टीचरांच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। आणि आज मी बनवत आहे भाऊबीजेचे जेवण। तुम्ही पाहू शकता किती छान मटणाचा रस्सा, चिकनची ग्रेव्ही वगैरे, वजडी फ्राय वगैरे असं बनवलेलं आहे। तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। कमेंट पण करा, व्हिडिओ कसे आहेत सांगा। इकडे पाहू शकता मी वाटण काढलेलं आहे चिकन, मटण आणि वजडीच्या भाजीसाठी। तर इकडे पाहू शकता मी चिकन मटनच्या भाजीसाठी वाटण काढून घेतलेलं आहे आणि हे वाटण कसं काढायचं याचा व्हिडिओ पण माझ्या चॅनलवर आहे, आधी अपलोड केलेला आहे, तो नक्कीच पहा तुम्ही। तर आता मी चिकन, मटण आणि वजडीच्या भाजीसाठी वाटण काढत आहे। आणि इकडे पाहू शकता खोबरं पण छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे वाटणासाठी। इकडं कांदा भाजून घेतलेला आहे आणि त्यामध्ये खडे मीठ आणि हळद टाकलेली आहे। आता त्यामध्ये मटण टाकायचं 1 किलो। आणि इकडे पाहू शकता मी मटणामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि हे आता आपण फक्त हळद मीठ मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं आणि मग त्यामध्ये याची रस्सा भाजी करणार आहे वाटण वाटून झाल्यावर। तर याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। पाहू शकता मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे वजडी धुण्यासाठी। वजडी ही कायम गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची, त्यामुळे त्याचा जो वजडीचा वास येतो तो वास न येण्यासाठी गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायची आणि परत स्वच्छ धुवून झाल्यावर मग याची भाजी करायची, म्हणजे त्याचा घाण वास निघून जातो वजडीचा। इकडे तोपर्यंत मटण शिजत आहे। इकडे पाहू शकता किती म्हणजे पाणी उकळलेलं आहे आणि काळं काळं पाणी दिसत आहे। हे सगळं स्वच्छ धुवून घ्यायचं 4-5 पाण्याने। मी पूर्ण हे स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेणार आहे आणि मग तुम्हाला परत दाखवते किती स्वच्छ झालेलं आहे ते। इकडे पाहू शकता मी वजडी स्वच्छ धुवून अशी शिजवून घेतलेली आहे आणि ही वजडी आपण फक्त आणि फक्त फ्राय बनवणार आहे। इकडं वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता हे वाटण आपण मटणाच्या रस्स्यासाठी परतून घ्यायचं। मटणाची भाजी या पातेल्यामध्ये करणार आहे, त्यामध्ये मी 2 पळ्या तेल टाकलेलं आहे, कारण ज्यावेळेस आपण मटण उकडायला टाकलं त्यावेळेस पण मी 2 पळी तेल टाकलं होतं। तर आता आपण यामध्ये हा मसाला जो वाटून घेतलेला आहे तो परतायचा मसाले टाकून। आता तेल छान तापलेलं आहे, त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं वाटण आहे ते ॲड करणार आहे। आणि हे वाटण ॲड केल्याच्यानंतर यामध्ये मी जास्त क्वांटिटीमध्ये मिरची पावडर आणि घरचा मसाला मिक्स करून घेतलेला आहे, धना पावडर पण घेतलेली आहे। तुम्हाला मी मिक्स करून दाखवते। 2-3 मसाले एकत्र घेतलेले आहेत, घरचा मसाला, मिरची पावडर आणि धना पावडर। हे छान या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आणि अजून आपल्याला यामध्ये मसाला ॲड करायचा आहे, कारण आपल्याला बनवायचं आहे 1 किलो मटणाचा रस्सा बनवायचा आहे। एकदम झणझणीत रस्सा झाला पाहिजे, त्यासाठी थोडंसं वाटण पण जास्त हवं आहे आणि मसाला पण छान हवा आहे। तर हे सगळं तेलामध्ये छान परतून घ्यायचं। आणि इकडे पाहू शकता घरकुल मटण मसाला आहे, तो 1 पुडी ॲड करून घ्यायची। त्यानंतर सुहानाची 1 पुडी आहे, सुहाना मटण मसाला, तो पण यामध्ये ॲड करून घ्यायचा आणि हे छान सगळं तेलामध्ये परतून घ्यायचं, म्हणजे या मसाल्यामध्ये परतून घ्यायचं। चांगलं तेल सुटेपर्यंत हे सगळं परतून घेतल्याच्या नंतर मग आपण त्यामध्ये मटण ॲड करायचं। आणि इकडे पाहू शकता 1 किलो मटण मी उकडून घेतलं होतं मगाशी, 2-3 शिट्ट्या करून छान शिजवून घेतलेलं आहे हे 1 किलो मटण आणि त्याचाच आपण रस्सा करत आहे। आता यामध्ये पाणी कमी आहे, तर दुसरं आपण साईडला पाणी गरम करून अजून ॲड करायचं, कारण मला रस्सा थोडा जास्त करायचा आहे। चिकन हे ग्रेव्हीमध्ये बनवणार आहे आणि वजडी पण एकदम सुक्की फ्राय करणार आहे, तर आपल्याला मटणाचा रस्सा करायचा आहे। आणि इकडं वाटण छान परतलं गेलेलं आहे, इथं खाली करपायला लागले, तर आपण यामध्ये ते मटण ॲड करून घेऊया। आणि इकडे पाहू शकता मसाल्याला किती छान तर्री आलेली आहे। यामध्ये आपण थोडंसं 2 तांबे पाणी गरम करून टाकणार आहे।
आणि इकडे पाहू शकता आपला मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. किती छान तर्री आलेली आहे. इकडे वजडी शिजवून घेतलेली आहे. कुकर 2-3 शिट्ट्यांमध्ये ही वजडी छान स्वच्छ धुवून शिजवून घेतली. आता इथे कढई तापाय ठेवलेली आहे. ती वजडी आपल्याला छान परतून घ्यायची आहे. फक्त आणि फक्त कांदा, टोमॅटो आणि हळद मीठ मसाल्यामध्ये ती वजडी परतून घ्यायची. वाटण वगैरे काही टाकायचं नाही. एकदम गवारीच्या शेंगासारखी ती वजडी आपल्याला फ्राय करायची. इकडे पाहू शकता कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि हा कांदा छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. कांदा छान फ्राय करायचा तेलामध्ये. त्यानंतर 2 टोमॅटो घेतलेले आहेत मी. ते टोमॅटो छान बारीक चिरून घ्यायचे, धुवून स्वच्छ, आणि ते पण यामध्ये ॲड करायचे. इकडे पाहू शकता 2 कांदे बारीक चिरलेले, 2 टोमॅटो बारीक चिरलेले आणि बारीक स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर. हे सगळं छान भाजून घ्यायचं. ह्याचा गाळ होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आणि मग त्यामध्ये मसाले ॲड करून वजडी टाकायची. हे छान परतून घ्यायचं बारीक, म्हणजे पूर्ण त्याचा गाळ झाला पाहिजे. टोमॅटो अशा फोडी नाही दिसल्या पाहिजे. हे छान शिजवून घ्यायचं. फुल गॅसवर शिजवायचं, कारण टोमॅटो असल्यामुळे त्याला पाणी सुटणार आहे. आणि इकडे पाहू शकता वजडी फ्राय आपली तयार झालेली आहे. एकदम गवारीच्या शेंगेसारखी सुक्की अशी वजडी फ्राय तयार झालेली आहे. वाटण वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे आणि अजून एकदम छान फ्राय होऊन द्यायची तिला. त्यामध्ये मसाले वगैरे आपला मटण मसाला आणि घरचा मिरची पावडर मसाला, धना पावडर असं सगळं ॲड केलेलं आहे मी. हळद मीठ आणि जे हळद मीठ मी आधीच लावलेलं होतं जेव्हा ते कुकरला शिजवून घेतली वजडी तेव्हा. आता फक्त मसाले कांदा आणि टोमॅटोमध्ये फ्राय करून घेतलेली आहे सुक्की निस्ती. आणि इकडे पहा मटणाचा रस्सा किती छान तयार झालेला आहे आपला. एकच नंबर, एकदम छान घमघमाट सुटलेला आहे. आणि इकडे पाहू शकता चिकन मस्त हळद मीठ मसाल्यामध्ये शिजवलेलं आहे. 1 किलो चिकन आहे हे. आणि आता यामध्ये आपण मसाला ॲड करायचे, वाटण वगैरे टाकायचं आणि ग्रेव्ही चिकन तयार करून घ्यायचं. इकडे पाहू शकता मी मसाले टाकून घेतलेले आहेत. चिकन मसाला आणि सगळे घरातले मसाले वापरलेले आहेत, जसं की धना पावडर. आणि हा चिकन मसाला, लकी चिकन मसाला टाकलेला आहे, खूप छान चवीला आहे. आणि आता मी तिथे वाटण पण टाकलेलं आहे. तर हे चिकन फक्त ग्रेव्हीमध्ये आपल्याला फक्त सुक्कं करायचं आहे. तर पाहू शकता किती सुंदर दिसत आहे हे मटण, चिकन. चिकनला थोडीशी ग्रेव्ही कमी वाटली तर अजून ॲड करूया आपण. आणि इकडे पाहू शकता मी धना पावडर टाकलेली आहे, थोडंसं अजून वाटण ॲड केलेलं आहे. आणि आता आपण ते सगळं छान परतून घ्यायचं. छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. तेल सुटलेलं आहे कारण अजिबात पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे. फक्त आणि फक्त हे सुक्कं ग्रेव्ही मसाला करायचा आहे आपल्याला. मी नंतर पण तुम्हाला हा व्हिडिओ दाखवते. तर पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे. थोडंसं हे छान वाफलून द्यायचं. आणि अशा प्रकारे भाऊबीजेचं सगळं जेवण माझं तयार झालेलं आहे. आणि थोड्या वेळानेच माझे सगळे भाऊ जेवायला येणार आहेत. तर तुम्हाला आजचा रेसिपीचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि इकडे पाहू शकता मी आमनला ओवाळून घेत आहे. आमन हा मुसलमान आहे, तरी पण मी त्याला माझ्या लग्नापासून भाऊ मानलेला आहे, म्हणून त्याला जेवायला बोलवलेलं. हे माझे नंदीचे मिस्टर आहेत, त्यांना पण मी राखी बांधते. हा माझा सक्का छोटा भाऊ आहे गणेश. त्याच्यानंतर हा माझा चुलत भाऊ आहे संदीप पोरे. आणि मी या सगळ्यांना ओवाळून घेतलेलं आहे भाऊबीजेचं. आणि त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो वगैरे क्लिक केलेले आहेत मेमरी कलेक्ट करण्यासाठी. मी तर ते नेहमीच करत असते. इथे मी माझ्या छोट्या भावाला ओवाळून घेत आहे, म्हणजे गणेशला. एक गोष्ट सांगण्याचं कारण असं आहे की गणेशने मला माझ्या लग्नापासून खूप साथ दिलेली आहे आणि माझ्या बाकीच्या भावांनी पण खूप साथ दिली.
खूप साथ दिलेली आहे सगळ्या भावांनी मला माझ्या पडत्या काळामध्ये म्हणजे वाईट काळामध्ये. आणि हा माझा चुलत भाऊ सांगितलेलंच आहे. माझे दुसरे 2 भाऊ जेवायला आले नाही, कारण ते एक भाऊ तर व्हेजिटेरियन आहे, त्यामुळे तो जेवायला आला नाही. दुसऱ्या भावाला काम होतं. अशा प्रकारे माझी 22 सेलिब्रेट झाली.